नमस्कार मित्रांनो, आय एम तुषार सर. सो टुडे वी आर गोइंग टू सी द रिव्हिजन ऑफ वेक्टर. ओके, सो लेट्स स्टार्टेड गाईज. सो वेक्टर, आता वेक्टर म्हणजे काय रे? वेक्टर म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी ज्याच्याकडे मॅग्नेट्यूड असणार. मॅग्नेट्यूड म्हणजे काय? एक न्यूमरिक व्हॅल्यू. ज्याच्याकडे डायरेक्शन असणार, म्हणजे डायरेक्शन काय बाबा त्याची, लाईक नॉर्थ डायरेक्शनला चाललं आहे, साऊथला चाललं आहे, अपवर्ड डाऊनवर्ड. ठीक आहे. अँड ऑल्सो फॉलो द वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. वेक्टर लॉ ऑफ ॲडिशनसुद्धा इथे फॉलो झाला पाहिजे. जसं की करंट जर आपण बघितलं रे, करंट इज व्हॉट? स्केलर क्वांटिटी. का बरं? आता सपोज हे दोन वायर आहे, इथे जर करंट येत असेल 3 अँपियर, इथनं जर करंट येत असेल 5 अँपियर, तर इथे करंट किती जातो? इथे जातो 8 अँपियर या वायरमध्ये करंट. बरोबर, कारण इथे वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन फॉलो नाही होत आहे. ओके, आता ह्याच केसमध्ये जर सपोज मी जर फोर्स कन्सिडर केला, इकडनं मी हा इथे ब्लॉक आहे मधात, लेट्स आहे, इकडनं जर मी 3 न्यूटनचा फोर्स लावला, इकडनं जर मी ह्या ब्लॉकला 5 न्यूटनचा फोर्स लावला, तर हा ब्लॉक कुठे जाणार? ह्या साईडला जाणार with 2 Newton of force. Okay, why? Because this force is a vector quantity which is following the vector law of addition, as current is not a vector quantity, it is not following the vector law of addition. Okay, त्याच्यानंतर स्केलर. स्केलर म्हणजे काय? क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय इट्स मॅग्नेट्यूड. फक्त मॅग्नेट्यूड असलं पाहिजे, त्याला आपण स्केलर क्वांटिटी म्हणणार. ओके, जसं कुठलं पण अमाऊंट, लेट्स से 100 kg, ठीक आहे, तर तिथे 100 आपलं काय झालं? दॅट इज द मॅग्नेट्यूड ॲक्च्युली. Okay, 100 kg, that is mass. Okay, so that mass is what? It is a scalar. Time is scalar. Okay, now vector representation. रिप्रेझेंट कसं करणार आपण? बघा, इथे सिम्पली ए, आता हे कॅपिटल किंवा स्मॉल यांनी पण आपण रिप्रेझेंट करू शकतो, आणि वरती याच्या ॲरो द्यायचा आहे. ठीक आहे, याच्यावरती हा ॲरो द्यायचा आहे. आता लेट्स से ए वेक्टर जर मी असा लिहिला, तर असा जर ॲरो मी इथे वरती दिला, इट डझंट मीन दॅट की हा ए वेक्टरची डायरेक्शन इकडे आहे. ठीक आहे, हे फक्त एक रिप्रेझेंटेशन आहे रे, बट याला आपण असं रिप्रेझेंट करू शकत नाही. बघा, हा जर ए वेक्टर, याला असं रिप्रेझेंट आपण करू नाही शकत. ओके, सो जस्ट दिस इज जस्ट रिप्रेझेंटेशन दॅट यू हॅव टू रिमेंबर. ओके, नाव हे बघा, इथे जे 2 बार लावलेत, सो दॅट इज नथिंग बट इट विल टेल यू दी मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय. ठीक आहे, वेक्टरला काय असणार आहे? डायरेक्शन पण असेल, मॅग्निट्यूड पण असेल, तर त्या वेक्टरची व्हॅल्यू काय ते म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. जसं की इथे जो 2 न्यूटनचा फोर्स आला आहे, ठीक आहे, 2 न्यूटनचा फोर्स कुठल्या डायरेक्शनला आला आहे? ह्या डायरेक्शनला 2 न्यूटनचा फोर्स आला आहे. ओके, तर याचं जर मला मॅग्निट्यूड सांगायचं असेल, तर मॅग्निट्यूड किती आहे? 2. ओके, सो 2 इज दी मॅग्निट्यूड हिअर. नाव ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? बघा, वेक्टरला आपण असं रिप्रेझेंट करतो, हा जो ॲरो आहे त्याला आपण हेड म्हणणार, आणि this is nothing बरोबर टेल. ओके, सो लेंथ ऑफ द वेक्टर विल गिव्ह दी मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. जितकी जास्त लेंथ त्याची असेल, तेवढंच जास्त त्याचं मॅग्निट्यूड असणार. आणि त्याची जे डायरेक्शन आहे रे, डायरेक्शन नेहमी कुठे असेल? फ्रॉम टेल टू हेड. ओके, डायरेक्शन लक्षात ठेवा, डायरेक्शन इज फ्रॉम टेल टू हेड. डायरेक्शन नेहमी कुठून कुठे असणार आहे? टेल टू हेड असणार आहे. ओके, नाव नेक्स्ट, आता इथे आपण डायरेक्शन बघू. आता जे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट असते हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, बट ॲक्च्युअलमध्ये नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट हे एक हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे रे. आता जसं की हे डायग्राम तुम्ही बघा, इथे ह्या डायग्राममध्ये इथे हा आपला हॉरिझॉन्टल प्लेन आहे. ओके, दिस इज अवर हॉरिझॉन्टल प्लेन. तर ह्या केसमध्ये हे बनणार आपलं नॉर्थ, दिस विल बिकम अवर साऊथ, दिस विल बिकम अवर वेस्ट, अँड दिस विल बिकम ईस्ट, अँड दिस विल बिकम वेस्ट. ओके, आणि याच्यावरती जे आहे दॅट इज अपवर्ड, त्याला आपण म्हणणार अपवर्ड डायरेक्शन. याच्या खाली आपण म्हणणार डाऊनवर्ड. ठीक आहे, तर नेहमी लक्षात ठेवा रे की नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट जे आहे, ठीक आहे, ते एका हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे. ओके, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट ह्या ज्या डायरेक्शन आहे ते हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आहे, व्हर्टिकल प्लेनमध्ये नाही. ठीक आहे, नाव आता सपोज दिस इज ईस्ट, नॉर्थ, वेस्ट, साऊथ, हे सर्वांना माहिती आहे. तर मधनं जर असेल तर याला आपण काय म्हणतो? नॉर्थ ईस्ट. ओके, दिस इज व्हॉट? दिस इज नॉर्थ वेस्ट. ओके, दिस इज नॉर्थ वेस्ट. नाव दिस इज व्हॉट रे? साऊथ वेस्ट. दिस डायरेक्शन इज व्हॉट? साऊथ ईस्ट. ठीक आहे, आता हे डायरेक्शन जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करतो ना, तेव्हा हे महत्त्वाचं आहे. ओके, नाव हे जे डायरेक्शन बघा, नाव मी थिटा कुठनं घेतला आहे? ईस्टपासनं थिटा घेतला आहे. ओके, सो व्हॉट आय कॅन से, याला मी रीड कसं करणार? थिटा नॉर्थ ऑफ ईस्ट, म्हणजे ईस्टच्या नॉर्थला. बघा,
ईस्टच्या नॉर्थला, हे नॉर्थ आहे ना, ईस्टच्या नॉर्थला किती अँगल थीटा, म्हणून याला आपण कसं रीड करणार, थीटा नॉर्थ ऑफ ईस्ट. ओके, नाव इकडे बघा, हा जो थीटा घेतला आहे आपण, याला आपण कसं रीड करणार, थीटा ईस्ट ऑफ नॉर्थ, म्हणजे नॉर्थच्या ईस्टमध्ये आता. ओके, सिमिलरली इथे बघा, दिस इज वॉट थीटा, सो दिस इज थीटा वेस्ट ऑफ नॉर्थ, म्हणजे नॉर्थच्या वेस्टला थीटा अँगल. ओके, असं याला आपण रीड करतो. ओके, दिस 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 अँड दिस. ओके, सो आय होप यू गाईज अंडरस्टूड दिस. बट इथे एक गोष्ट परत एकदा सांगतो की नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट जे आहे ते एका हॉरिझॉन्टल प्लेनसाठी डिफाईंड आहे, नॉट फॉर दी व्हर्टिकल प्लेन. नाव आता याच्या काही प्रॉपर्टीज बघणार आपण वेक्टरच्या. वेक्टरच्या प्रॉपर्टी म्हणजे काय, लेट्स से हा जो वेक्टर आहे, आता ह्या वेक्टरला आपण पॅरलली कुठे पण ट्रान्सफर करू शकतो, वेक्टर चेंज होणार नाही. इथे बघा, याची डायरेक्शन ही होती. आता ह्या वेक्टरला जेव्हा मी इथे घेऊन गेलो, आता पण डायरेक्शन हीच आहे. ह्या वेक्टरला जेव्हा इकडे नेलं, आता पण डायरेक्शन हीच आहे. ह्या वेक्टरला जेव्हा इकडे नेलं, आता पण डायरेक्शन हीच आहे. याला पॅरलली तुम्ही कुठे पण मूव्ह करा रे. लेट्स ह्या वेक्टरला जर मी इकडे कुठे घेऊन गेलो तरी पण डायरेक्शन तीच राहणार आहे, फक्त याला पॅरलली मूव्ह करायचं आहे पण. ठीक आहे, याला फक्त पॅरलली मूव्ह करायचं आहे, याला टर्न करायचं नाही आहे. तुम्ही जर ह्या वेक्टरला टर्न केलं इकडे तर याची डायरेक्शन चेंज होऊन जाईल. ठीक आहे, डायरेक्शन चेंज नाही झाली पाहिजे त्याची, म्हणजे त्याला आपल्याला फक्त पॅरलली मूव्ह करायचं आहे. तर त्या केसमध्ये पॅरलली जर आपण मूव्ह केलं त्या वेक्टरला तर तो वेक्टर जसाचा तसा राहणार, त्याची डायरेक्शन चेंज होणार नाही आणि त्याचं मॅग्निट्यूडसुद्धा चेंज होणार नाही. म्हणजे एका वेक्टरला आपण एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर नेऊ शकतो, बट कसं न्यायचं आहे, पॅरलली न्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट इथे काय म्हणताय, इफ अ वेक्टर इज रोटेटेड सच दॅट द अँगल ऑफ रोटेशन इज अदर दॅन 2n पाय देन वेक्टर विल बी चेंज. आता याचं मिनिंग काय, 2n पाय, हे बघा, पाय म्हणजे किती, 180. ठीक आहे, आणि 2 पाय म्हणजे किती, 360. म्हणजे जर आपण वेक्टरला रोटेट केलं कितीनी, 360नी जर रोटेट केलं तर वेक्टरची डायरेक्शन किंवा मॅग्निट्यूड चेंज होणार का, नाही. आता हा जो n आहे हा इंटेजर आहे. ठीक आहे, 360च्या केसमध्ये आता हा n किती असणार आहे, 1 असेल. आता 360 इंटू 2 म्हणजे हा एनची व्हॅल्यू इथे 2 घेतली, म्हणजे 2 वेळा याचं रोटेशन केले तरी डायरेक्शन काय असणार आहे, तेच असणार आहे. डायरेक्शन चेंज होणार का, नाही. बट जर हे इफ दिस इज नॉट इक्वल्स टू 2n पाय, म्हणजे ह्या जर वेक्टरला मी रोटेट केलं आहे असं पायनी रोटेट केलं तर याची डायरेक्शन बघा रिव्हर्स होऊन जाईल, तो वेक्टर चेंज होऊन जाणार आहे, तो वेक्टर तो राहणार नाही. ठीक आहे, नाव नेक्स्ट वी विल सी दी अँगल बिटवीन दी वेक्टर. अँगल बिटवीन दी वेक्टरसाठी आपल्याला 2 कंडिशन खूप जास्त महत्त्वाचे आहे, त्या लक्षात ठेवावं लागेल. जे वेक्टर्स आहे, आपल्याला जर अँगल फाइंड आउट करायचं आहे तर जे वेक्टर्स आहे रे ते टेल टू टेल जॉईंट असले पाहिजे किंवा हेड टू हेड जॉईंट असले पाहिजे, तरच आपण अँगल फाइंड आउट करू शकतो. जसं की फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघा, दिस इज टेल टू टेल जॉईंट आहे इथे. ठीक आहे, टेल टू टेल जॉईंट आहे, तर मी म्हणू शकतो की लेट्स से हा जर ए वेक्टर असेल, हा बी वेक्टर असेल, तर इथे अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर इज वॉट, 30 डिग्री. सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, इथे हा टेल आहे आणि हा हेड आहे. ओके, सो लेट्स से दिस इज सी वेक्टर अँड दिस इज डी वेक्टर. तर सी वेक्टरचा हेड आणि डी वेक्टरचा टेल इथे जॉईंट आहे, तर 40 डिग्री इज नॉट दी अँगल बिटवीन द वेक्टर. आता जर मला अँगल फाइंड आउट करायचं असेल तर कसं काढणार, आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे वेक्टरची, वेक्टरला आपण मूव्ह करू शकतो पॅरलली. ओके, तर या सी वेक्टरला इथनं जर मी इथे घेऊन आलो, पुढे जर घेऊन आलो, तर आता बघा याचा टेल, हा सी वेक्टरचा टेल आणि डी वेक्टरचा टेल जॉईंट झाला, तर हा जो अँगल आहे हा आपला कुठला बनेल, अँगल बिटवीन दी वेक्टर. आणि हा जर काढायचा असेल, आपल्याला माहिती आहे रे हा कम्प्लीट अँगल किती असणार आहे, 180 मायनस 40 जर आपण केलं, 180 मायनस 40 जर आपण केलं, सो वी विल गेट 140, दॅट इज अँगल बिटवीन दी वेक्टर सी अँड डी. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल हाऊ वी कॅन फाइंड आउट दी अँगल बिटवीन दी वेक्टर. नाव टाईप्स ऑफ वेक्टरकडे आता येऊ. आता टाईप्स ऑफ वेक्टर याचे तर तसं बघतो म्हटलं तर खूप सारे टाईप्स आहेत, तर त्यामधलेच टाईप्स आपण इथे कव्हर करणार आहे. पोलार वेक्टर म्हणजे त्याच्याकडे स्टार्टिंग पॉईंट असणार आहे, लाईक फोर्स वेक्टर झाला, डिस्प्लेसमेंट वेक्टर झाला, वेलॉसिटी वेक्टर झाला. ओके, याला आपण काय म्हणतो रे, पोलार वेक्टर. ॲक्शियल वेक्टर म्हणजे काय, जे रोटेशनल इफेक्ट दाखवेल. ठीक आहे, जसं की फॅन फिरतोय तर त्या केसमध्ये आपण अँग्युलर वेलॉसिटी डिफाईन करतो, अँग्युलर ॲक्सिलरेशन डिफाईन करतो. ते अँग्युलर वेलॉसिटी किंवा अँग्युलर ॲक्सिलरेशनची जे डायरेक्शन आहे रे ते परपेंडिक्युलर असणार आहेत आपल्याला. लेट्स से हा जर इथे रोटेट होत आहे बघा, एखादी बॉडी इथे रोटेट होत आहे, ठीक आहे, तर हा जो वेक्टर आहे, हा वेक्टर जो आहे जो याची अँग्युलर वेलॉसिटी दाखवेल. ओके, सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज अवर ॲक्शियल वेक्टर. याला आपण म्हणणार ॲक्शियल वेक्टर. ओके.
नाव इक्वल वेक्टर म्हणजे काय, डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड दोन्ही पण सेम असली पाहिजे, डायरेक्शन पण सेम, मॅग्नेट्यूड पण सेम. पॅरलल वेक्टर म्हणजे काय, फक्त डायरेक्शन सेम असली पाहिजे, मॅग्नेट्यूड कमी जास्त असली तरी चालेल. अँटी पॅरलल वेक्टर म्हणजे काय, डायरेक्शन अपोजिट असली पाहिजे इथे. आता पॅरलल वेक्टरमध्ये बघा रे, पॅरलल वेक्टरमध्ये अँगल बिटवीन द वेक्टर किती असेल, 0. सिमिलरली इक्वल वेक्टरमध्ये अँगल बिटवीन द वेक्टर किती असेल, 0. अँटी पॅरललमध्ये अँगल बिटवीन द वेक्टर किती असणार आहे, 180. कसा काय 180, कारण हा ए वेक्टर जर मी पॅरलली इकडे आणला, ओके, तर हा जो अँगल आहे हा किती बनणार, 180 डिग्री बनेल. ओके. नाव कोलिनियर वेक्टर, कोलिनियर वेक्टर म्हणजे काय, एकाच लाईनमध्ये ते वेक्टर्स लाय केले पाहिजे. जसा की हा ए वेक्टर झाला आणि त्याच्यावरतीच कुठला वेक्टर आहे, बी वेक्टर. ओके, तर हे कुठले वेक्टर झाले, कोलिनियर वेक्टर. याच्यामध्ये बघा अँगल बिटवीन दी ए वेक्टर अँड बी वेक्टर इज व्हॉट, 0 डिग्री. आता हा सी वेक्टर झाला आणि हा डी वेक्टर झाला, दोघांची डायरेक्शन बघा अपोजिट आहे. तर दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, ह्या केसमध्ये आम्ही काय म्हणू शकतो की अँगल बिटवीन दी वेक्टर इज व्हॉट रे, 180 डिग्री. बरोबर, अँगल बिटवीन द वेक्टर किती येणार इथे, 180 येणार, कारण हे हेड टू हेड जॉईंट आहेत आणि हा जो अँगल बनेल हा 180 बनेल. याला कोलिनियर तर आपण म्हणू शकतो, कारण एकाच लाईनवर दोन्ही वेक्टर आले. तर कोलिनियर वेक्टर जर असेल तर पॉसिबिलिटी ऑफ अँगल काय बनू शकते, एकतर 0 डिग्री असू शकते किंवा 180 असू शकते. नाव झिरो वेक्टर और नल वेक्टर. आता झिरो वेक्टर म्हणजे काय, ज्याचं मॅग्निट्यूड 0 असणार, म्हणजे कुठली बॉडी जर रेस्टला आहे, जसं की हे बायसिकल, सपोज दिस सायकल इज ॲट रेस्ट, सो व्हॉट वी कॅन से दॅट इट्स डिस्प्लेसमेंट इज 0, याची व्हेलॉसिटी 0 असणार आहे, ॲक्सेलरेशन पण 0 असणार आहे. ओके, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, झिरो वेक्टर. नाव युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय, ज्याचं मॅग्निट्यूड 1 असेल. युनिट वेक्टर असा वेक्टर आहे ज्याचं मॅग्निट्यूड असणार 1. हा कशासाठी आपण युनिट वेक्टर लिहितो, टू स्पेसिफाय द डायरेक्शन. दिस युनिट वेक्टर इज यूज टू स्पेसिफाय द डायरेक्शन. ओके, जसं की याच्यामध्ये बघा, दिस इज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. सो युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस इज आय कॅप, युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस इज जे कॅप, युनिट वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस इज के कॅप. आता हे नोटेशन आहे बघा, जे कॅप आपण दिलं आहे ना, ते म्हणजे काय, ते जर असलं तर आपण म्हणू शकतो की तो जो वेक्टर आहे तो कसा वेक्टर आहे, युनिट वेक्टर आहे. त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे, 1. आणि ही युनिटलेस क्वांटिटी असणार आहे. का बरं युनिटलेस, कारण युनिट वेक्टर जो आहे, युनिट वेक्टर लेट्स से आर इज द युनिट वेक्टर, याचा फॉर्म्युला काय असतो, दिस इज आर वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर. तर इथे आर जर मी एक डिस्प्लेसमेंट वेक्टर कन्सिडर केला किंवा पोझिशन वेक्टर कन्सिडर केला, त्याचं युनिट मीटर असेल, याचं पण युनिट मीटर, मीटर मीटर गेट कॅन्सल. ओके, सो इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. याला आपण कशाने डिनोट करणार आहे ना, एक कॅपने डिनोट करतो. ओके, याला रीड कसं करतो आपण, ए कॅप. ओके, सो दॅट इज नथिंग बट युनिट वेक्टर. सो मॅग्निट्यूड बघा इथे, आय कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग एक्स, जे कॅप अलॉंग वाय आणि के कॅप अलॉंग झेड. तर यांचं जे मॅग्निट्यूड आहे, आय कॅपचं मॅग्निट्यूड, जे कॅपचं मॅग्निट्यूड आणि के कॅपचं मॅग्निट्यूड किती असणार आहे, 1. याचं मॅग्निट्यूड नेहमी 1 राहणार. आता युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर, लेट्स से हा जर ए वेक्टर दिला आहे, ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप, हा एक पोझिशन वेक्टर आहे लेट्स से ए वेक्टर. ओके, आणि याच्यावर जर मला युनिट वेक्टर काढायचं असेल याच्या अलॉंग, ठीक आहे, युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ दिस ए वेक्टर जर मला फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय युनिट वेक्टरचा, ए वेक्टर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. मॅग्निट्यूड याचं कसं काढणार आपण, अंडर रूट ऑफ ए एक्सचा स्क्वेअर, ए वायचा स्क्वेअर आणि इथे ए झेडचा स्क्वेअर, हे बनणार आपला मॅग्निट्यूड. नाव कोप्लेनर वेक्टर म्हणजे, कोप्लेनर वेक्टर म्हणजे असे वेक्टर जे एका प्लेनमध्ये लाय करणार. आता जसं इथे बघा, हा जो प्लेन आहे हा कुठला प्लेन आहे, एक्स वाय प्लेन आहे. हा जो प्लेन आहे हा कुठला प्लेन आहे, वाय झेड प्लेन आहे. आणि हा जो प्लेन आहे हा कुठला प्लेन आहे, झेड एक्स प्लेन आहे. ठीक आहे, कुठल्याही एका प्लेनमध्ये जर लाय करत असेल, लेट्स से हे जे 2 वेक्टर आहे हे एका प्लेनमध्ये लाय करत आहे, कुठल्या प्लेनमध्ये, झेड एक्स प्लेनमध्ये. आणि नेहमी लक्षात ठेवा रे, 2 वेक्टर नेहमी एकाच प्लेनमध्ये लाय करणार. ठीक आहे, बट 3 किंवा 2पेक्षा जास्त वेक्टर, ओके, 2पेक्षा जास्त वेक्टर एका प्लेनमध्ये लाय पण करू शकते किंवा नाही पण करू शकत, दॅट इज पॉसिबिलिटी. नाव कोप्लॅनर वेक्टरची हे कंडिशन आहे. ओके, ए वेक्टर डॉट बी वेक्टर क्रॉस सी वेक्टर. आता हा क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट हे आपण पुढे बघणार आहे. सपोज याची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर आपण म्हणू शकतो की ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर दीज आर व्हॉट, कोप्लॅनर वेक्टर. नाव निगेटिव्ह वेक्टर किंवा याला आपण म्हणतो अपोजिट वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टरमध्ये बघा मॅग्निट्यूड सेम असणार आहे, मॅग्निट्यूड सेम, बट डायरेक्शन याची अपोजिट असणार आहे. सो दिस इज ए वेक्टर, दिस इज बी वेक्टर, तर याची मॅग्निट्यूड सेम असेल
ठीक आहे. बट डायरेक्शन काय असणार आहे, अपोजिट. म्हणजे अँगल बिटवीन दिस ए वेक्टर अँड बी वेक्टर हिअर इट इज व्हॉट 180. ओके. नाउ पोझिशन वेक्टर म्हणजे काय, लेट्स से दिस इज अवर कार्टेशियन सिस्टम एक्स वाय झेड, आणि हा जो पॉईंट आहे पी, याला जर मला डिफाईन करायचं असेल की हा ओरिजिनपासनं कुठे आहे, ठीक आहे, ह्या ओरिजिनपासून ह्या स्पेसमध्ये कुठे आहे, तर याचा एक एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, झेड कॉर्डिनेट असणार. सो ओरिजिनपासनं ह्या पॉईंटला जॉईन करणारा वेक्टर म्हणजेच आपला पोझिशन वेक्टर. तर त्याला आपण कसं लिहिणार, त्या पोझिशन वेक्टरला आर वेक्टर विच इज इक्वल्स टू एक्स आय कॅप, वाय जे कॅप, झेड के कॅप. ओके. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट वेक्टर. बघा डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणजे काय, इनिशियली लेट्सचे आपला पॉईंट इथे होता ॲट पॉईंट पी. आता हा सपोज क्यूला गेला, पीवरनं क्यूला गेला, तर इनिशियली दिस इज अवर पोझिशन वेक्टर, दिस इज इनिशियल पोझिशन वेक्टर. फायनली हा पॉईंट इथे गेला आहे, म्हणजे हा आपला फायनल पोझिशन वेक्टर बनला. तर इथनं इथे गेला तर हे आपलं काय झालं रे, दिस इज अवर डिस्प्लेसमेंट वेक्टर. ओके. सो व्हॉट वी कॅन से दॅट डिस्प्लेसमेंट इज व्हॉट, इट इज फायनल मायनस इनिशियल. ओके. किंवा इथे जर आपल्याला ट्रायंगल लॉ यूज करायचं असेल, ते पुढे येणार आहे, बट लक्षात ठेवा टेल टू हेड, ठीक आहे, टेल टू हेड जर आपण गेलं तर आपण पॉझिटिव्ह घेणार, आणि हेड टू टेल जर गेलं तर निगेटिव्ह. जसं की इथे बघा हा टेल आहे, टेल टू हेड पॉझिटिव्ह आर आय घेतला, आर आय म्हणजे इनिशियल पोझिशन वेक्टर, बरोबर, टेल टू हेड. परत टेल टू हेड म्हणजे प्लस एस वेक्टर घेतला, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता इथे हेड टू टेल आहे, हेड टू टेल आपण चाललो म्हणजे मायनस आर एफ वेक्टर, आर एफ म्हणजे फायनल पोझिशन वेक्टर. तर याला एस वेक्टर इज इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो, आर एफ वेक्टर मायनस आर आय वेक्टर. तर आपल्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर जर काढायचं असेल रे, सो इट इज फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. नाउ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ वेक्टर बाय स्केलर. स्केलर म्हणजे एक नंबर आहे, ठीक आहे. लेट्स से इथे ए अँड बी आर स्केलर, याला जर मल्टिप्लाय करायचं असेल आपल्याला विथ सी, तर व्हॉट वी कॅन डू, नॉर्मल जसं मल्टिप्लिकेशन आपण करतो ब्रॅकेटमध्ये तसंच करायचं आहे, ए इंटू सी प्लस बी इंटू सी वेक्टर. ओके. नाउ डिवाईड जरी करायचं असेल तरी सेम, इथे एन जो आहे दॅट इज व्हॉट अवर स्केलर क्वांटिटी. ओके. नाउ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ओके. नाउ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये लेट्स से हा जर मी इथे एक बॉक्स कन्सिडर केला, याच्यावर F1 फोर्स लावला, इकडनं एक F2 फोर्स लावला, तर हा ब्लॉक इकडे असा जायला पाहिजे. म्हणजे हे जे दोन फोर्सेस आहे, ह्या दोन फोर्सेसमुळे ब्लॉक इकडे मूव्ह करत आहे. आता हे दोन फोर्सेस मी बघा इथे दाखवलेत. ओके. दिस इज F1, दिस इज F2. ओके. आता हा फोर्स, हा जो फोर्स आहे, हा फोर्स मी वरती नेऊ शकतो, F2 पॅरलली तर डिस्प्लेस करू शकतो ना आपण, आणि हा जो फोर्स आहे F1 याला मी इकडे लिहू शकतो F1. ठीक आहे. तर हा F2 आणि F1 यांच्यामध्ये यांचा काय येणार आहे रे, रिझल्टंट. हे बघा हे जे डायग्राम आहे, ह्या डायग्राममध्ये दिस इज अवर F1, दिस इज अवर F2 अँड दिस इज व्हॉट अवर रिझल्टंट. ओके. नाउ हा आपला रिझल्टंट आहे. परत वेक्टरची प्रॉपर्टी काय, वेक्टरला आपण पॅरलली मूव्ह करू शकतो. हा F2ला जर मी इथे जर मूव्ह केलं तर मला हे डायग्राम मिळणार. बघा ह्या वेक्टरला इथे जर मूव्ह केलं असं काहीतरी F2 वेक्टर, सो आय एम गेटिंग दिस डायग्राम. ओके. तर इथे काय बनणार, एक ट्रायंगल बनला. सो दॅट्स वाय वी विल कॉल इट ॲज ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ठीक आहे. दोन जर वेक्टर असेल तर त्याचा ट्रायंगल लॉ कसा आहे बघा, F1 प्लस F2 इज नथिंग बट FR. ओके. नो F1 प्लस F2 इज इक्वल्स टू FR. जसं की इथे बघा हा ए वेक्टर आहे प्लस बी वेक्टर. बघा ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज नथिंग बट व्हॉट रे, आर वेक्टर. आर इज व्हॉट अवर रिझल्टंट. ओके. आणि टेल टू हेड जर आपण गेलं तर पॉझिटिव्ह घ्यायचं, आणि हेड टू टेल जर गेलं तर निगेटिव्ह. इथे पण सेम बघू आपण. बघा टेल टू हेड प्लस ए वेक्टर, नाव अगेन टेल टू हेड प्लस बी वेक्टर. नाव हेड टू टेल म्हणजे मायनस आर वेक्टर इज इक्वल्स टू काय येते, 0. तर इथे मी काय लिहू शकतो, आर वेक्टर इज इक्वल्स टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. म्हणजे हेच आपल्याला रिझल्ट येत आहे. ओके. नाव रिझल्टंट ऑफ टू वेक्टर इज ऑलवेज लोकेटेड इन देअर कॉमन प्लेन. एका कॉमन प्लेनमध्येच राहणार हा रिझल्टंट. त्याच्यानंतर इफ वेक्टर आर अनइक्वल मॅग्नेट्यूड देन मिनिमम 3 को-प्लॅनर वेक्टर्स आर रिक्वायर्ड फॉर झिरो रिझल्टंट. झिरो रिझल्टंट जर आपल्याला पाहिजे असेल, झिरो रिझल्टंट म्हणजे काय की लेट्स से हा एक वेक्टर आहे इथे, ठीक आहे, दिस इज ए वेक्टर, हा दुसरा वेक्टर आहे बी वेक्टर, हा तिसरा वेक्टर सी वेक्टर. ठीक आहे. बघा हेड टू टेल प्लस ए वेक्टर, परत हेड टू परत सॉरी इट इज, एक मिनिट, सी दिस इज ए वेक्टर
this is B vector, and this is, let's say, C vector. Okay, tail to head plus A vector, again tail to head plus B vector, again tail to head plus C vector is equals to 0. म्हणजे ह्या 3 वेक्टरचा रिझल्टंट किती येत आहे? 0 येत आहे. ओके, नाउ parallelogram law of vector addition. Now this law we will use to find the magnitude of resultant. ठीक आहे, आता याचं प्रूफ पण आपण बघू. हा A वेक्टर आहे आपल्याकडे, हा B वेक्टर आहे, याचं रिझल्टंट दोघांच्या मध्ये कुठेतरी येईल. ठीक आहे, आपल्याला नाही माहिती हा रिझल्टंट कुठे येणार, बट इतकं तर नक्की आपण म्हणू शकतो की ह्या 2 वेक्टरच्या मध्येच याचा रिझल्टंट लाय करणार आहे. ओके, नाव हा जो B वेक्टर आहे याला आपण इथनं इकडे ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे या वेक्टरला इकडे आणू शकतो, पॅरलली मूव्ह करू शकतो आपण. तर हा जर मी B घेतला आणि इथनं जर एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, हे थोडी लाईन एक्सटेंड केली, हा जो अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा काय बनेल? इट विल बी द अँगल बिटवीन द वेक्टर ए अँड बी. बघा हा वेक्टर बी आहे, ठीक आहे, हा वेक्टर ए जर मी पुढे आणला इथे, तर हा जर अँगल आहे थीटा, दिस इज अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. ओके, नाउ सो हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल जो आहे दॅट इज राईट अँगल ट्रायंगल. आता ह्या ट्रायंगलमध्ये साइन थीटा बघा, साइन थीटा काय असते? अपोजिट अपॉन हायपोटेनस. ओके, सो अपोजिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजे हे झालं. ओके, दॅट इज बी. सो अपोजिट साईड काय बनत आहे बघा, अपोजिट इज बी साइन थीटा, म्हणून आपण इथे काय लिहिलं आहे रे याला? बी साइन थीटा. सिमिलरली ह्याच ट्रायंगलमध्ये जर मला कॉस थीटा लिहायचं असेल, ठीक आहे, कॉस थीटा लिहायचं असेल, कॉस थीटाचा फॉर्म्युला काय? ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. ॲडजसंट म्हणजे हे, ठीक आहे, ॲडजसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे बी. तर ॲडजसंट जर काढायची असेल, बी इकडे मल्टिप्लायला जाणार, काय होणार? बी कॉस थीटा, म्हणून आपण इथे काय लिहिलं आहे? बी कॉस थीटा. नाव हा जो ट्रायंगल आहे बघा, आता हा मोठा ट्रायंगल बघा, हा ट्रायंगल. आता ह्या ट्रायंगलमध्ये हे आपली हायपोटेनस झाली, हे वन साईड झाली, हे दुसरी साईड झाली. तर इथे जर आपण पायथागोरस थेरम लावला, सो धिस आर स्क्वेअर, हा आर बघा रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट ऑफ आर वेक्टर. ओके, दॅट इज मॅग्निट्यूड वी कॅन से. सो त्याच्यानंतर ही साईड किती बनेल बघा? ए प्लस बी कॉस थीटा, बरोबर. ए प्लस बी कॉस थीटाचा स्क्वेअर येणार इथे, प्लस ही साईड दॅट इज बी साइन थीटाचा होल स्क्वेअर. नाव याला जर आपण ओपन केलं, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ओके, तर इथे ए स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा, नाव बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, आणि हे काय रे? बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. आता इथे बघा, याच्यामधनं जर मी बी स्क्वेअर कॉमन काढला इथे, तर इथे काय होणार? कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, आणि कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे किती? 1. तर आपला जो रिझल्टंट येणार आहे तो काय येणार? अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. हा झाला आपला रिझल्टंट. सो इथे आर जो आहे दॅट इज व्हॉट? मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट. हा काय? मॅग्निट्यूड आहे रिझल्टंटचा. इथे जो ए आपण लिहिला आहे ते पण काय? मॅग्निट्यूड आहे ए वेक्टरचं मॅग्निट्यूड. ओके, बी काय? मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर, आणि थीटा इज व्हॉट रे? इट इज अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. तर असा आपण रिझल्टंट इथे फाइंड आउट करू शकतो. जर आपल्याला 2 वेक्टर दिले असेल आणि 2 वेक्टरचा जर आपल्याला मॅग्निट्यूड काढायचा आहे रिझल्टंटचा, सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन इझिली फाइंड आउट दी मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. नाउ डायरेक्शन जर विचारली तर डायरेक्शन म्हणजे हा जो आर वेक्टर आहे हा किती अँगलवर आहे फ्रॉम ए वेक्टर. म्हणजे हा जर अँगल मी अल्फा घेतला, परत हा ट्रायंगलला ऑब्झर्व करा. आता हे बी साइन थीटा आणि बी कॉस थीटा कसं आले आत्ताच सांगितलं, ठीक आहे. हा जो अँगल आहे अल्फा, हा परत कुठला ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण यूज करू शकतो. सो इथे जर मी ह्या ट्रायंगलमध्ये टॅन अल्फा जर लिहिला, सो टॅन थीटा काय असते? अपोजिट अपॉन ॲडजसंट. अपोजिट काय असणार आहे? बी साइन थीटा. ओके, आणि ॲडजसंट काय रे? ए प्लस बी कॉस थीटा, ए प्लस बी कॉस थीटा. सो हिअर फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ अल्फा, आणि अल्फा इथे काय? इट इज अँगल बिटवीन ए वेक्टर अँड आर वेक्टर. आता जर आपल्याला अँगल बिटवीन बी वेक्टर आणि आर वेक्टर जर विचारला तर लेट्स से दिस अँगल इज बीटा. आता हा जर अँगल बीटा असेल तर हा पण अँगल बीटा असणार आहे. आता हा जो थीटा आहे रे, हा एक्सटेरियर अँगल आहे ह्या ट्रायंगलचा. बघा, ह्या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे. Okay, so what we can say, so what we can say, this alpha plus beta is equals to what? Theta. ठीक आहे, हे म्हणू शकतो अल्फाची व्हॅल्यू आपण इथनं काढली. थीटा इज अँगल बिटवीन दी वेक्टर, सो वी कॅन फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ बीटा फ्रॉम हिअर. ओके, नाउ
याच्यामध्ये आता केसेस बघू. सो आपला रिझल्टंटचा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. फर्स्ट केस काय, थिटा इक्वल्स टू 0. थिटा इक्वल्स टू 0 कधी असतो, जेव्हा पॅरलल वेक्टर असेल. सो इफ दिस इज 0, सो इथे थिटाच्या जागी आपल्याला 0 पुट करावं लागेल आणि कॉस 0ची व्हॅल्यू किती रे, 1. तर कॉस 0ची व्हॅल्यू 1 झाली म्हणजे इथे काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ओके, म्हणजे हे कशाचा फॉर्म्युला झाला, ए प्लस बीचा होल स्क्वेअर. तर स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, म्हणजे आर आपल्याला काय मिळणार, ए प्लस बी. तर इथे ए प्लस बी जे मिळालं आहे आपल्याला आर, सो दॅट इज अवर मॅक्सिमम रिझल्ट. ओके, याच्यापेक्षा जास्त मॅग्निट्यूड आपल्याला रिझल्टंटचा नाही मिळू शकत. दिस इज अवर मॅक्सिमम मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट. ओके, नाव सेकंड केस, वेन थिटा इज 180. आता वेन थिटा इज 180, अगेन थिटाच्या जागी 180 पुट करा. सो कॉस 180ची व्हॅल्यू किती रे, -1. आता इथे -1 येणार. सो हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा फॉर्म्युला आहे, ए मायनस बीचा होल स्क्वेअर. ओके, म्हणजे अगेन स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल रे, तर इथे आपल्याला काय मिळत आहे, ए मायनस बी. ओके, आर मिनिमम, दिस इज नथिंग बट आर मिनिमम. तर मिनिमम रिझल्टंट किती असू शकते, ए मायनस बी, आणि मॅक्सिमम किती असू शकते, ए प्लस बी. म्हणजे आपला जो रिझल्टंट आहे त्याचा मॅग्निट्यूड कशामध्ये लाय करणार आहे, ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या दोघांमध्ये कुठेतरी त्याची व्हॅल्यू असणार आहे. नाव तिसरी केस, इफ थिटा इज इक्वल्स टू π/2, म्हणजे दोन्ही वेक्टर कसे असणार आहे, परपेंडिक्युलर. आता कॉस π/2ची व्हॅल्यू किती रे, 0. म्हणजे आर रिझल्टंट आपल्याला काय मिळत आहे, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. फोर्थ केस याच्यामध्ये बघू, जर दोन्ही वेक्टर इक्वल असेल, ठीक आहे, ए इज इक्वल्स टू बी. बघा इथे ए आणि बी हे जे आहे, दिस इज वॉट मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. सो जर याच्या दोघांचे मॅग्निट्यूड सेम असेल तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा, दिस इज द फॉर्म्युला ऑफ रिझल्टंट मॅग्निट्यूड. ओके, तर इथे बीच्या जागी ए पुट करा. बाय सॉल्विंग दिस, हे बघा ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर, आणि इथे पण 2a स्क्वेअर कॉस थिटा. इथे बघा 2a स्क्वेअर कॉमन काढू शकतो आपण. सो हा ए जेव्हा बाहेर येणार तर हा ए स्क्वेअर जेव्हा बाहेर येणार तर इट विल बिकम ए, आणि आतमध्ये काय उरतं आहे, इट इज 2 इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. 1 प्लस कॉस थिटा इज नथिंग बट 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. 1 प्लस कॉस थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आता 2 × 2 4, आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. तर हा 4 जेव्हा बाहेर येईल तेव्हा काय बनेल, 2. हा ए इथे आहे आणि इथे काय, कॉस थिटा बाय 2. तर हे डायरेक्ट फायनल रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता फॉर ए इज इक्वल्स टू बी. ना पॉलिगॉन लॉमध्ये तेच लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला की टेल टू हेड जर आपण गेलं, ओके, टेल टू हेड इज पॉझिटिव्ह. म्हणजे इथे बघा टेल टू हेड म्हणजे प्लस ए वेक्टर. पॉलिगॉन लॉ म्हणजे काय रे, इथे 3पेक्षा जास्त वेक्टर असणार आहे. ओके, नाव अगेन टेल टू हेड इट इज प्लस बी वेक्टर, अगेन टेल टू हेड प्लस सी वेक्टर, अगेन टेल टू हेड प्लस डी वेक्टर इज इक्वल्स टू वॉट इज 0. ह्या केसमध्ये बघू, कुठनं पण स्टार्ट करू शकता तुम्ही आणि डायरेक्शन काही पण घेऊ शकता. इथे आपण कुठल्या डायरेक्शनने गेलो आहे, अँटी क्लॉकवाईजने गेलो. जरी तुम्ही क्लॉकवाईजने जाल तरी तुम्हाला सेमच रिझल्ट मिळणार आहे. नाव टेल टू हेड प्लस ई वेक्टर. ओके, अगेन हेड टू टेल आहे म्हणजे मायनस डी वेक्टर. टेल टू हेड प्लस बी वेक्टर. नाव हेड टू टेल मायनस ए वेक्टर, अगेन टेल टू हेड प्लस एफ वेक्टर इज इक्वल्स टू 0. हे कुठली डायरेक्शन आपण घेतली, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतली. क्लॉकवाईजने पण जाऊ शकता, यू विल गेट दी सेम रिझल्ट. ओके, नाव इथे काही इम्पॉर्टंट रिझल्ट आहे, लाईक इफ वेक्टर सम ऑफ 2 इज 0 म्हणजे ए प्लस बी, ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल्स टू 0 जर असेल रे, तर आपण ए वेक्टर इज इक्वल्स टू मायनस ऑफ बी वेक्टर तर लिहू शकतो ना. याचं मिनिंग काय आहे की ए वेक्टर आणि बी वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आहे बट डायरेक्शन काय अपोजिट आहे, कारण इथे निगेटिव्ह साईन आलं आहे. ओके, नाव सेकंड इज इफ वेक्टर सम ऑफ 3 वेक्टर इज 0 देन दे शुड बी लाई इन दी सेम प्लेन. 3 वेक्टरचं सम जर 0 असेल तर ते एकाच प्लेनमध्ये लाय करणार. आणि नॉन कोप्लॅनर वेक्टरचं म्हणायला गेलं बघा, मिनिमम 4 नॉन कोप्लॅनर वेक्टर आर रिक्वायर फॉर वेक्टर सम टू बी 0. ठीक आहे, वेक्टर सम जर 0 करायचं असेल आणि नॉन कोप्लॅनर जर वेक्टर आपल्याला पाहिजे असेल, नॉन कोप्लॅनर वेक्टर म्हणजे एका प्लेनमध्ये लाय न करणार आहे. ठीक आहे, तर तसे आपल्याला किती कमीत कमी वेक्टर लागतील, 4 वेक्टर लागतील, सो दॅट वेक्टर सम टू बी 0. नाव नेक्स्ट टॉपिक इज सबट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टर्स. आता सबट्रॅक्शन ऑफ 2 वेक्टरमध्ये बघा, इथे ए वेक्टर मायनस बी वेक्टर. आता यालाच मी काय लिहू शकतो, ए वेक्टर
प्लस मायनस ऑफ बी वेक्टर असं लिहू शकतो ना याला आपण. ठीक आहे, तर इथे हा बघा ए वेक्टर, हा बी वेक्टर आहे. आता बी वेक्टर हा आहे, तर मायनस ऑफ बी वेक्टर म्हणजे याच्या अपोजिट राहणार, हा बनणार मायनस बी वेक्टर. ओके, बघा आता हा आपला ए वेक्टर झाला आणि हा मायनस बी वेक्टर झाला. तर हा आणि हा याचा रिझल्टंट मधात येणार. याचा रिझल्टंट म्हणजे कशाचा रिझल्टंट झाला, ए मायनस बी वेक्टरचा रिझल्टंट. समजलं. नाव मॅग्निट्यूड जर काढायचं असेल आपल्याला, आता ए मायनस बी वेक्टरचं रिझल्टंटचं मॅग्निट्यूड जर फाइंड आउट करायचं असेल, सो अँगल बघा किती येत आहे. अँगल कशामधला काढावं लागेल, ए वेक्टर आणि मायनस बी वेक्टर. हा जर अँगल थीटा आहे, तर हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे बघा, हा अँगल किती बनेल, 180 मायनस थीटा बनेल. तर फक्त रिझल्टंटच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस थीटाच्या जागी काय पुट करावं लागेल, 180 मायनस थीटा. आणि कॉस 180 मायनस थीटा म्हणजे काय, मायनस कॉस थीटा. ओके, तर हे मायनस साईन इथे येऊन जाणार. सो रिझल्टंट ऑफ ए वेक्टर मायनस बी वेक्टरचा फॉर्म्युला काय आला रे, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थीटा. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द रिझल्टंट ऑफ ए वेक्टर मायनस बी वेक्टर. आता हा जो रिझल्टंटचा फॉर्म्युला आला आहे ना, इथे बघा हा जो थीटा आहे, ओके, हा थीटा काय, अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर आहे. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. हा जो थीटा आहे तो अँगल बिटवीन ए वेक्टर आणि बी वेक्टर आहे. अदरवाईज इथे कन्फ्युजन होते की आपण हा अँगल घेऊन घेतो. ठीक आहे, कारण आपण ए वेक्टर मायनस बी वेक्टर हाच अँगल आपण घेऊन आपल्याला हा फॉर्म्युला मिळणार आहे. ठीक आहे, दॅट्स वाय इथे मदत साईन कुठली आली आहे, मायनस. ओके, नाव परत डायरेक्शन जर विचारली की हा जो रिझल्टंट आहे ए वेक्टरपासनं कुठे आहे, परत तोच फॉर्म्युला जो आपण ॲडिशनसाठी यूज केला, फक्त थीटाच्या जागी काय चेंज येणार, 180 मायनस थीटा. तर साईन 180 मायनस थीटा म्हणजे साईन थीटा आणि कॉस 180 मायनस थीटा म्हणजे मायनस कॉस थीटा. सो दिस विल बिकम फॉर्म्युला टू फाइंड आउट दी टॅन अल्फा हिअर. नाव इथे पण केसेस बघू आपण. सपोज ए वेक्टर आणि बी वेक्टरचं मॅग्निट्यूड जर सेम असेल, तर ए रिझल्टंटचा फॉर्म्युला अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस थीटा. ए इज इक्वल्स टू बी आहे. ठीक आहे, आता इथे परत कॉमन काढू आपण याला. तर इथे काय 1 मायनस कॉस थीटा येतं बघा, इथे काय येतं 1 मायनस कॉस थीटा आणि 1 मायनस कॉस थीटा म्हणजे होते 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. ओके, 1 मायनस कॉस थीटाचा फॉर्म्युला काय, 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. सो 2 into 2 इट विल बिकम 4 आणि हा ए स्क्वेअर बाहेर निघून जाईल, 4 पण बाहेर निघेल आणि हा साइन स्क्वेअर थीटा बाय 2 पण बाहेर निघेल. तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळत आहे, ए वेक्टर मायनस बी वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे बघा हे. दिस इज द रिझल्टंट. ओके, सो व्हॉट वी आर गेटिंग हिअर, इट इज 2a साइन थीटा बाय 2. ओके, व्हॉट इज थीटा, अँगल बिटवीन दी टू वेक्टर्स. नाउ सेकंड केस, इफ मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर मायनस बी वेक्टर. इफ दिस इज द केस, असं जर काही असेल, सो त्यामध्ये कॉस थीटा विल बी 0. सो वी कॅन से थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके, म्हणजे दोन्ही वेक्टर कसे असणार आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर. नाउ थर्ड केस, इफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल्स टू ए वेक्टर मायनस बी वेक्टर जर असेल. ओके, सो व्हॉट वी कॅन से फ्रॉम हिअर रे, की बी जो आहे दॅट इज इक्वल्स टू 0. ह्या रिलेशनवरनं आपण काय म्हणू शकतो की बी जो आहे दॅट इज 0, म्हणजे हा कुठला वेक्टर आहे, नल वेक्टर आहे. ओके, आणि हे पण एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा, ए वेक्टर मायनस बी वेक्टर इज नॉट इक्वल्स टू बी वेक्टर मायनस ए वेक्टर. ठीक आहे, हे इक्वल नसणार. त्याच्यानंतर रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. आता बघा वेक्टरचं रिझॉल्युशन त्याचे दोन टाईप्स आहे. कुठले कुठले, एक नॉन रेक्टँग्युलर कंपोनंट्स आणि दुसरं म्हणजे रेक्टँग्युलर कंपोनंट, किंवा त्यालाच आपण म्हणतो ऑर्थोगोनल कंपोनंट. नॉन रेक्टँग्युलर कंपोनंट म्हणजे काय बघा, आता इथे हा आपला रिझल्टंट आहे. कशाचा रिझल्टंट आहे, ए आणि बीचा. ठीक आहे, तर ए आणि बी मध्ये जो अँगल आहे तो 90 डिग्री नाही आहे. ओके, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज नॉन रेक्टँग्युलर कंपोनंट. आणि ह्या केसमध्ये बघा हा रिझल्टंट आहे फोर्स वेक्टर. ठीक आहे, तर हा वेक्टर कशामधला आहे, बिटवीन दिस ई अँड जी. ठीक आहे, तर हे जे कंपोनंट आहे बघा, ह्या एफ वेक्टरचे हे जे दोन कंपोनंट आहे, ह्या दोन कंपोनंटमधला अँगल किती आहे, 90 डिग्री. तर याला आपण काय म्हणणार, रेक्टँग्युलर कंपोनंट. ठीक आहे, तर दोन कंपोनंटमधला अँगल जर 90 डिग्री असेल तर त्याला आपण रेक्टँग्युलर कंपोनंट किंवा ऑर्थोगोनल कंपोनंट म्हणणार. आणि अँगल जर 90 नसेल दोन दोन कंपोनंटमधला, तर त्याला आपण नॉन रेक्टँग्युलर कंपोनंट असं म्हणणार. ठीक आहे, नाव रेक्टँग्युलर कंपोनंट इथे बघा, आता लेट्स से दिस इज अवर ए वेक्टर. ओके, हा अँगल थीटा आहे. आता इथनं मी हा एक कंपोनंट घेतला, एक्स नाव दिलं याला, हा दुसरा कंपोनंट म्हणजे असं काहीतरी असणार आहे बघा, दिस इज ए एक्स अँड दिस इज ए वाय. तर ह्या ए वायला मी इकडे आणलं बघा.
ठीक आहे, कारण पॅरलली आपण त्याला मूव्ह करू शकतो. तर इथे एक राईट अँगल ट्रायंगल बनला, बरोबर. इथे एक राईट अँगल ट्रायंगल बनला, याला AX नाव दिलं आहे, याला AY नाव दिलं आहे. आता ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये साईन थिटाची व्हॅल्यू काय? साईन थिटा काय असते? अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट काय? AY. हायपोटेनस काय? A. सो साईन थिटा इज इक्वल्स टू AY अपॉन A. तर इथे AY ची व्हॅल्यू काय येणार? A साईन थिटा. म्हणजे AY हा जो कंपोनंट झाला याला मी काय म्हणणार? A साईन थिटा. तसंच ह्याच ट्रायंगलमध्ये बघा, कॉस थिटाला मी काय लिहू शकतो? कॉस थिटा विल बी इक्वल्स टू ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. ॲडजसंट किती आहे? AX. हायपोटेनस किती? A. सो कॉस थिटा इज इक्वल्स टू AX अपॉन A. तर इथे AX ची व्हॅल्यू काय आली रे? A कॉस थिटा. ओके, तर हा एक कंपोनंट, हा दुसरा कंपोनंट. तर AX ची व्हॅल्यू काय? A कॉस थिटा. आणि AY ची व्हॅल्यू काय? A साईन थिटा. तर नेहमी लक्षात ठेवा, हा जर A वेक्टर असेल, याला जर रिझॉल्व करायचं आहे आपल्याला रेक्टँग्युलरली, ठीक आहे. म्हणजे रेक्टँग्युलर कंपोनंट म्हणजे दोन्ही वेक्टरचा मधला अँगल बघा किती आहे? 90 डिग्री. ओके, तर A वेक्टर आणि हा जर अँगल थिटा असेल, थिटाच्या साईडवाला नेहमी कॉस कंपोनंट असणार आहे आणि त्याच्या अपोजिट साईडवाला नेहमी साईन कंपोनंट असणार आहे. इफ दिस इज A वेक्टर, सो दिस विल बिकम A कॉस थिटा अँड दिस विल बिकम A साईन थिटा. आता A वेक्टरला जर मला लिहायचं असेल तर मी काय लिहू शकतो? AX आय कॅप. एक्स आय कॅप म्हणजे दिस इज द कंपोनंट अलॉंग दी एक्स ॲक्सिस आहे ना, म्हणून त्याला AX आय कॅप अँड दिस इज AY जे कॅप. ओके, सो AX म्हणजे काय? एक्स कंपोनंट ऑफ A वेक्टर आणि AY म्हणजे काय? वाय कंपोनंट ऑफ A वेक्टर. आणि जर ह्या Aचं मॅग्निट्यूड जर मला काढायचं असेल, सो A विच इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ AX स्क्वेअर प्लस AY स्क्वेअर. सो आय विल गेट दी मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टर फ्रॉम देअर. नाव बघा, इथे एक एक्झाम्पल मी घेतलं आहे. दिस इज फोर्स वेक्टर. हा अँगल किती आहे? 37 विथ हॉरिझॉन्टल. त्याचा हा कंपोनंट काय बनेल? F कॉस 37. F किती? 10. ठीक आहे, कॉस 37. आता F10 कॉस 37 हा ट्रायंगल लक्षात आला असेल तुम्हाला, ठीक आहे. आता इथे हा ट्रायंगल बघा 3, 4, 5 पायथागोरस ट्रिपलेट आहे. 3च्या अपोजिटवाला अँगल 37, 4च्या अपोजिटवाला अँगल 53. हा लक्षात ठेवा. नाव कॉस 37ची व्हॅल्यू इथनं काय बनेल? कॉस थिटा इज व्हॉट? ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. सो 4/5 इथे लिहिले. हा कंपोनंट बघा किती आला? 8. आणि हा जो कंपोनंट आहे, हा कंपोनंट काढायचा असेल तर हा काय बनेल? हा थिटाच्या अपोजिटवाला आहे, बरोबर. म्हणजे हा साईन कंपोनंट बनणार आहे. सो दिस विल बिकम F साईन थिटा. थिटाची व्हॅल्यू किती? 37. Fची व्हॅल्यू 10. इथे पुट करा. सो यू विल गेट 6 न्यूटन. तर लक्षात ठेवा रे, हे जे कंपोनंट आहे हे नेहमी तुमच्या रिझल्टंटपेक्षा कमी असणार, ठीक आहे, किंवा इक्वल असेल, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही राहू शकत, ठीक आहे. नाव नॉन रेक्टँग्युलर कंपोनंट. आता नॉन रेक्टँग्युलर कंपोनंट म्हणजे ज्याच्यामध्ये अँगल 90 डिग्री नाही आहे, ठीक आहे. बट त्या केसमध्ये जर आपल्याला RX आणि RY ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल, म्हणजे हा आपला रिझल्टंट आहे बघा. R इज अवर रिझल्टंट वेक्टर, RX त्याचा एक कंपोनंट आहे, दिस इज RY कंपोनंट. आणि अँगल बिटवीन RX अँड RY इज नॉट 90 डिग्री, दॅट्स वाय इट इज नॉन रेक्टँग्युलर कंपोनंट. हा जर मला काढायचा असेल तर RXला बघा मी इथेच ठेवलं आहे. हा RY कंपोनंटला आपण पुढे आणू शकतो, ह्या RYला इकडे आणू शकतो, असं बघा इकडे आणलं आहे, ठीक आहे. तर आता हा जो अँगल आहे, अँगल बिटवीन RX अँड R वेक्टर इज अल्फा लेट्स आहे, आणि अँगल बिटवीन RY आणि R वेक्टर इज बीटा. बघा हेड टू हेड जॉईंट आहे, म्हणून अँगल बिटवीन RY अँड R इज व्हॉट? बीटा. आता इथे आपण कसं फाइंड आउट करणार RX आणि RY ची व्हॅल्यू? बाय युजिंग दी साईन रूल. इथे आपण साईन रूल यूज करणार. आता साईन रूल काय असतो रे? बघा इथे R, दिस इज अवर रिझल्टंट R, याच्या अपोजिटवाला अँगल, याच्या अपोजिट अँगल कुठला आहे? हा अँगल आहे याच्या अपोजिट. ओके, नाव हा जो अँगल आहे, हा अँगल किती बनणार बघा, ठीक आहे. दिस इज अवर दिस कम्प्लीट अँगल इज 180. ओके, आता हा कम्प्लीट अँगल 180 आहे. हा अँगल किती बनेल? एक्सटेरियर अँगल अल्फा प्लस बीटा बनेल. तर हा अँगल आपला किती बनायला पाहिजे? 180 मायनस अल्फा प्लस बीटा बनेल, बरोबर की नाही. तर आरच्या अपोजिटवाला अँगल आणि तिथे काय लावायचं? साईन. हा साईन रूल आहे. ओके, हे आपण मॅथ्समध्ये शिकणार. सो दिस इज R डिवायडेड बाय साईन. अपोजिट अँगल किती आहे? हा अँगल किती? 180 मायनस अल्फा प्लस बीटा विच इज इक्वल्स टू RX. RXच्या अपोजिट अँगल बीटा, म्हणजे इथे साईन बीटा इक्वल्स टू RY. RYच्या अपोजिट अँगल साईन, RYच्या अपोजिट अँगल अल्फा, तर इथे आपण काय लिहिणार? साईन अल्फा. सो दिस इज दी साईन रूल. आता याच्यामध्ये R जर आपल्याला गिवन आहे, RX जर फाइंड आउट करायचं असेल तर आपण सिम्पली याला इक्वेट करणार, आणि RX जर दिला आहे, RY जर फाइंड आउट करायचं आहे तर याला आपण इक्वेट करणार. ओके, सो बाय डुईंग दिस वी कॅन फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ कंपोनंट्स. ओके, तर नॉन रेक्टँग्युलर
वेक्टरचे कंपोनंट जर आपल्याला फाइंड आउट करायचे असेल, नॉन रेक्टँग्युलर कंपोनंट जर फाइंड आउट करायचं असेल, त्या केसमध्ये वी हॅव टू यूज दी साइन रूल. नाव रेक्टँग्युलर कंपोनंट इन 3D स्पेस. 3D स्पेस म्हणजे आता इथे एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट आणि झेड कंपोनंट पण असेल. सो लेट्स से दिस इज अवर रिझल्टंट. अल्फा इज व्हॉट रे? इट इज अँगल बिटवीन x axis and resultant r. Beta is angle between y axis and resultant r, and gamma is angle between z axis and resultant r. ओके, तर रिझल्टंट आरला मी काय लिहू शकतो? आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप. याचं मॅग्निट्यूड कसं काढणार? अंडर रूट ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. ओके, सो इफ आय वॉन्ट टू फाइंड आउट दिस कॉस अल्फा हिअर, बघा इथे जर मला कॉस अल्फा काढायचं असेल तर ह्या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा इज व्हॉट? ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. तर ॲडजसंट किती? आर एक्स, हायपोटेनस किती? आर. तर बघा कॉस अल्फा किती येत आहे? आर एक्स डिवायडेड बाय आर. तर इथे मी अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सिमिलरली कॉस बीटा इज व्हॉट? आर वाय डिवायडेड बाय आर. हे आर एक्स, आर वाय अँड आर झेड आर व्हॉट? दीज आर दी कंपोनंट अलॉंग एक्स, वाय अँड झेड ॲक्सिस. ओके, सो इन दिस वे वी कॅन फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ अल्फा, बीटा अँड गॅमा हिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आता प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, आतापर्यंत आपण बघितलं ॲडिशन, सबट्रॅक्शन. ठीक आहे. आता आपण बघणार आहे प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर. आता प्रोडक्ट दोन प्रकारचे आहे रे. कुठले कुठले? एक तर स्केलर प्रोडक्ट, ज्याला आपण डॉट प्रोडक्टसुद्धा म्हणतो. दुसरं म्हणजे वेक्टर प्रोडक्ट, ज्याला आपण क्रॉस प्रोडक्टसुद्धा म्हणतो. आता स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय? स्केलर प्रोडक्ट म्हणजे जर दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं आणि ते जर आपल्याला एक स्केलर क्वांटिटी देत असेल, त्याला आपण म्हणतो स्केलर प्रोडक्ट. जसं की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज व्हॉट? वर्क डन. आणि वर्क डन आपली कुठली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. म्हणून याला आपण काय म्हणणार? डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट. ओके, तसंच फोर्स इंटू वेलॉसिटी. फोर्स इंटू वेलॉसिटी इज व्हॉट? पॉवर. ठीक आहे. आता फोर्स पण वेक्टर क्वांटिटी, वेलॉसिटी पण वेक्टर क्वांटिटी, बट आपल्याला इथे याचा रिझल्ट काय मिळत आहे? पॉवर. अँड पॉवर इज व्हॉट रे? स्केलर क्वांटिटी. दॅट्स वाय इट इज कॉल्ड स्केलर प्रोडक्ट. त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे बघा? ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल्स टू ए बी कॉस थिटा. इथे थिटा काय? अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. आणि ए काय? मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. बी काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. ओके, तसंच वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट. आता वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय? जर दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर आपल्याला एक वेक्टर क्वांटिटीज देत असेल, त्याला आपण काय म्हणणार? वेक्टर प्रोडक्ट. जसं की बघा दिस आर क्रॉस एफ, दिस इज डिस्प्लेसमेंट वेक्टर, एफ इज फोर्स. ओके, हे दोन्ही पण वेक्टर आहे. ह्या दोन्ही वेक्टरचं मल्टिप्लिकेशन आपल्याला टॉर्क क्वांटिटी मिळतं आणि टॉर्कसुद्धा वेक्टर आहे. तर अशा प्रोडक्टला आपण काय म्हणतो? वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय? ए क्रॉस बी विच इज इक्वल्स टू ए बी साइन थिटा एन कॅप. एन कॅप इज नथिंग बट डायरेक्शन. हे काय शो करणार आहे? डायरेक्शन शो करणार आहे. ओके, सो ए क्रॉस बी विच इज इक्वल्स टू ए म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए, बी म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर, आणि थिटा इज अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. नाव आता आपण बघणार इम्पॉर्टंट पॉईंट्स रिगार्डिंग दी डॉट प्रोडक्ट. ओके, नाव ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल्स टू बी वेक्टर डॉट ए वेक्टर आपण लिहू शकतो. बरोबर, कारण ए वेक्टर एक मिनिट. ओके, सो दिस इज लेट्स से ए वेक्टर डॉट बी वेक्टर. याचा फॉर्म्युला काय येणार? ए बी कॉस थिटा. ठीक आहे. आणि बी वेक्टर डॉट ए वेक्टर, याचा पण फॉर्म्युला काय? इट इज बी ए कॉस थिटा. बरोबर, दिस इज बी ए कॉस थिटा. आता हे दोन्ही पण काय आहे? सेमच आहे. दोन्ही पण इथे सेमच आहे. सो वी कॅन से दॅट ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज इक्वल्स टू बी वेक्टर डॉट ए वेक्टर. तर ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, नाव सेकंड बघू. ए वेक्टर डॉट बी वेक्टर प्लस सी वेक्टर, याला आपण कसं लिहू शकतो बघा? ए वेक्टर डॉट बी वेक्टर प्लस ए वेक्टर डॉट सी वेक्टर. ठीक आहे. तर हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी पण फॉलो करत आहे. आता ए वेक्टर डॉट ए वेक्टर इक्वल्स टू ए स्क्वेअर म्हणजे कसं बघा? ए वेक्टर डॉट ए वेक्टर, याचा फॉर्म्युला काय? इट इज ए इंटू कॉस थिटा. आता सेमच वेक्टर आहे रे, म्हणजे हा जर ए वेक्टर आहे तर हाच ए वेक्टर आहे ना. याच्यामधला अँगल किती असणार आहे? 0 डिग्री. तर इथे जर मी 0 पुट केलं, कॉस 0 1, आणि हे ए इंटू ए काय बनेल? ए स्क्वेअर बनेल. ओके, सो दॅट्स वाय दिस इज द लॉ हिअर. त्याच्यानंतर ए वेक्टर डॉट बी वेक्टर इज नथिंग बट ए बी कॉस थिटा.
तर इथे मी काय म्हणू शकतो, दिस ए आणि हा जो बी कॉस थिटा आहे दिस इज कंपोनंट ऑफ बी अलॉंग ए. म्हणजे काय बघा, सपोज हा जर ए वेक्टर आहे आणि हा जर बी वेक्टर आहे, दोघांमधला अँगल जर थिटा आहे, ठीक आहे. सो इट इज ए इंटू बी कॉस थिटा. म्हणजे याला जर मी रिझॉल्व केलं बघा या बीला, तर एक कंपोनंट इकडे येणार याचा, दुसरा कंपोनंट इकडे असा येणार, ठीक आहे. तर बीचा हा कंपोनंट काय बनेल, हा अँगल थिटा असल्यामुळे बी कॉस थिटा. ओके, तर याला मी काय म्हणू शकतो बघा, बी कॉस थिटाला आपण काय म्हणू शकतो, कंपोनंट ऑफ बी. कशाचा कंपोनंट आहे, बीचा कंपोनंट आहे. कशाच्या अलॉंग आहे, एच्या अलॉंग आहे. ओके, सो सिमिलरली हे पण तसंच, ए वेक्टर डॉट बी वेक्टर विच इज बी इंटू ए कॉस थिटा. आता एच कंपोनंट ऑफ एचा कंपोनंट कशाच्या अलॉंग, बीच्या अलॉंग. नाव आय कॅप डॉट आय कॅप. आय कॅप डॉट आय कॅप म्हणजे दोन्ही काय युनिट वेक्टर आहे. ओके, सो फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, मॅग्निट्यूड ऑफ दिस इंटू कॉस थिटा. थिटा इज अँगल बिटवीन आय कॅप आणि आय कॅप. आय कॅप आणि आय कॅपमधला अँगल किती असणार आहे, 0. कॉस 0ची व्हॅल्यू 1 आणि मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप किती 1. तर आय कॅप डॉट आय कॅप किती रे 1. तसंच जे कॅप डॉट जे कॅप किंवा के कॅप डॉट के कॅप इज व्हॉट 1. नाव आय कॅप डॉट जे कॅप. आय कॅप डॉट जे कॅप जर म्हटलं तर इथे आय कॅप डॉट जे कॅप विच इज अगेन मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप म्हणजे किती 1, मॅग्निट्यूड ऑफ जे कॅप 1 आणि कॉस आय कॅप आणि जे कॅपमधला अँगल किती रे 90 आणि कॉस 90ची व्हॅल्यू किती 0. म्हणजे आय कॅप डॉट जे कॅप किती येणार आहे 0. आय कॅप डॉट जे कॅप जर 0 येत असेल तर आय कॅप डॉट जे कॅप किंवा जे कॅप डॉट के कॅप किंवा के कॅप डॉट आय कॅप पण किती येणार 0 येणार. ओके, नाव लेट्स से इथे जर A1 आय कॅप प्लस B1 जे कॅप प्लस C1 के कॅप हा एक वेक्टर आहे. दुसरा वेक्टर आहे A2 आय कॅप प्लस B2 जे कॅप प्लस C2 के कॅप हा एक वेक्टर आहे. ह्या दोघांचा जर आपण डॉट प्रोडक्ट इथे घेत आहे बघा, ह्या दोघांचा जर डॉट प्रोडक्ट आपण इथे घेत आहे तर डायरेक्ट आपण फायनल रिझल्ट काय लिहू शकतो, A1 इंटू A2, B1 इंटू B2, C1 इंटू C2. ओके, त्याच्यानंतर कॉस थिटा इज इक्वल्स टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन ए बी. हे काय नाही, ह्याच फॉर्म्युल्यावरून आपण आणले बघा. इथनंच आपण कॉस थिटा इथनंच आपण कॉस थिटा इक्वल्स टू काय लिहू शकतो, ए वेक्टर डॉट बी वेक्टर डिवायडेड बाय ए बी. ओके, सो फ्रॉम दिस वी कॅन फाइंड आउट अँगल थिटा. नाव ए वेक्टर इज परपेंडिक्युलर टू बी वेक्टर. ए वेक्टर परपेंडिक्युलर असणार बी वेक्टरला इफ दोघांचं डॉट प्रोडक्ट काय असेल रे 0. दोघांचं डॉट प्रोडक्ट 0 म्हणजे काय, थिटा इज व्हॉट बघा, दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे 90. थिटाची व्हॅल्यू 90 म्हणजे कॉस 90 किती 0, बरोबर. कॉस 90 0 झाला म्हणजे थिटाची व्हॅल्यू 90 आणि म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की दोन वेक्टर जे आहे ए आणि बी ते काय असणार परपेंडिक्युलर. ठीक आहे, नाव ए वेक्टर डॉट बी वेक्टर हे मॅक्सिमम कधी असणार, जेव्हा ए वेक्टर आणि बी वेक्टर पॅरलल असेल. ठीक आहे, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू किती येते 1. ओके, कॉस थिटा विल बी मॅक्सिमम आणि कॉस थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू 1. नाव नेक्स्ट प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर अलॉंग बी वेक्टर. ए वेक्टरचं प्रोजेक्शन अलॉंग बी वेक्टर, याचे दोन फॉर्म्स आहे रे, एक तर स्केलर फॉर्म, दुसरा म्हणजे वेक्टर फॉर्म. आता बघा, हा ए वेक्टर आहे. ओके, दिस इज ए वेक्टर. ह्या ए वेक्टरचं प्रोजेक्शन बीच्या अलॉंग हा अँगल थिटा आहे. याचे दोन कंपोनंट येणार बघा, दोन कंपोनंट येणार, हा एक कंपोनंट आणि हा दुसरा कंपोनंट. तर एचा हा कंपोनंट काय बनेल, ए कॉस थिटा बनेल, बरोबर. सो इन स्केलर फॉर्म कंपोनंट बघा, प्रोजेक्शन ऑफ ए अलॉंग बी, एचं प्रोजेक्शन अलॉंग बी काय येतं, ए कॉस थिटा येत आहे. ठीक आहे, ए कॉस थिटा. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू काय, कॉस थिटाची व्हॅल्यू काय, ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन ए बी. ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन ए बी, इथे ए कॅन्सल झाला आणि काय उरेल, ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन बी आणि बी वेक्टर अपॉन बी म्हणजे काय रे बी कॅप. ठीक आहे, तर प्रोजेक्शन ऑफ ए अलॉंग बी जर आलं तर आपण डायरेक्ट काय म्हणू शकतो, ए वेक्टर डॉट बी कॅप. बी कॅप इज व्हॉट, युनिट वेक्टर ऑफ बी. हेच जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल रे, ठीक आहे, काय वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे, सेम, दॅट इज प्रोजेक्शन ऑफ ए अलॉंग बी. अलॉंग बी म्हटल्यावर याची डायरेक्शनसुद्धा आली पाहिजे इथे. आता इथे आपण डायरेक्शन मेन्शन नव्हती केली, इथे डायरेक्शन मेन्शन करणार बघा आपण. आता ए कॉस थिटा कशाच्या अलॉंग आहे, बीच्या अलॉंग आहे, म्हणजे इथे बी कॅपनी मल्टिप्लाय करावं लागेल. ए कॉस थिटा इंटू बी कॅप येणार इथे जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. परत कॉस थिटाची व्हॅल्यू काय, ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन ए डॉट बी. ए कॅन्सल, ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन बी म्हणजे काय बी कॅप. ठीक आहे, तर इथे काय येणार आणि हा बी कॅप तर बाहेर आहेच, तर ए वेक्टर डॉट बी कॅप मल्टिप्लाइड बाय बी कॅप.
Okay, so this is the vector form. Now next and last topic is the vector product of two vectors. हा लास्ट टॉपिक आहे आपला वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. तर वेक्टर प्रोडक्ट म्हणजे बघा दोन वेक्टरला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तिसरा पण वेक्टरच मिळणार आहे. आता ह्या केसमध्ये वेक्टर मिळणार आहे म्हणजे याची डायरेक्शनसुद्धा असेल, बरोबर. सो सी दिस इज ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर इज इक्वल्स टू ए डॉट बी इंटू साइन थिटा एन कॅप. एन कॅप इज नथिंग बट डायरेक्शन. आता डायरेक्शन कशी काढायची बघा, डायरेक्शन कशी काढायची. सी हा आपला ए वेक्टर आहे. ओके, सो पुट युअर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ ए वेक्टर. त्याच्यानंतर हा आपला बी वेक्टर आहे आणि कर्ल युअर फिंगर टुवर्ड्स दी बी वेक्टर. कर्ल युअर फिंगर टुवर्ड्स दी बी वेक्टर. तर थंबची डायरेक्शन बघा इकडे कर्ल युअर फिंगर टुवर्ड्स दी बी वेक्टर. थंबची डायरेक्शन कुठे येत आहे, वरती. अँड द डायरेक्शन ऑफ थंब इज नथिंग बट द डायरेक्शन ऑफ ए क्रॉस बी. अशी आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करावं लागेल ए क्रॉस बीची. ठीक आहे. सो ह्या केसमध्ये पण बघा तुम्ही. सो लेट्स से this is a vector. Okay, so put your finger in the direction of a and this is b vector. Curl your finger towards b. Okay, thumb ची डायरेक्शन कुठे येत आहे, वरती. म्हणजे दिस विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ ए क्रॉस बी. कशी डायरेक्शन मिळणार इथे, ए क्रॉस बी ची डायरेक्शन मिळणार. नाव याचे पण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघू. आता ए क्रॉस बी इज इक्वल्स टू बी क्रॉस ए आपण म्हणू शकत नाही, कारण ए क्रॉस बी ची डायरेक्शन आणि बी क्रॉस ए ची डायरेक्शन अपोजिट येणार. हे तुम्ही ट्राय करून बघा. ठीक आहे, ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए ची डायरेक्शन काय येणार, अपोजिट. तर याला आपण इक्वल म्हणू शकत नाही. बट इथे जर मायनस साईन लावलं रे आपण, मायनस साईन म्हणजे काय, जे डायरेक्शन येत आहे त्याचं अपोजिट होऊन जाईल. सो दिस रिलेशन इज करेक्ट बट वी कॅनॉट से दॅट ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर हे आपण म्हणू शकत नाही. दिस इज नॉट ट्रू. ठीक आहे, दिस इज नॉट ट्रू. नाव ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर इफ इट इज झिरो, ए वेक्टर याचा क्रॉस प्रोडक्ट जर झिरो असेल, क्रॉस प्रोडक्ट झिरो कधी राहू शकते, जेव्हा साईन थिटाची व्हॅल्यू झिरो असेल. आणि साईन थिटाची व्हॅल्यू झिरो कधी राहणार, जेव्हा अँगल थिटा इज इक्वल्स टू झिरो. ठीक आहे, थिटा झिरो असला म्हणजे ए वेक्टर आणि बी वेक्टर काय पॅरलल. तर समजलं तुम्हाला, क्रॉस प्रोडक्ट जर झिरो असेल तर आपण म्हणू शकतो ए वेक्टर आणि बी वेक्टर काय पॅरलल आहे. ठीक आहे, तर आय कॅप क्रॉस आय कॅप, आता हे दोन वेक्टर पॅरलल आहे. तर आय कॅप क्रॉस आय कॅप अगेन सेम फॉर्म्युला यूज करा. मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप किती 1 असणार आणि साईन दोघांमधला अँगल किती 0. हे किती येणार 0. सो आय कॅप क्रॉस आय कॅप किंवा जे कॅप क्रॉस जे कॅप किंवा के कॅप क्रॉस के कॅप हे किती येणार असणार आहे 0. त्याच्यानंतर ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर प्लस सी वेक्टर. हा वेक्टर आहे. सो ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर प्लस ए वेक्टर क्रॉस सी वेक्टर. दीज आर सम प्रॉपर्टीज. ओके, नाव आय कॅप क्रॉस जे कॅप. आता हे ट्राय करून बघायची डायरेक्शन कुठे येत आहे. ओके, सो पुट युअर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ आय कॅप अँड कर्ल युअर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ जे कॅप. ठीक आहे, कर्ल युअर फिंगर टुवर्ड्स द जे कॅप. तर थंबची डायरेक्शन बाहेर येईल. ठीक आहे, बाहेर येईल म्हणजे काय, के कॅप. ठीक आहे, सो आय कॅप क्रॉस जे कॅप इज व्हॉट, के कॅप. तसंच जे कॅप क्रॉस के कॅप जर केला, अगेन सेम थिंग. पुट युअर फिंगर इन द डायरेक्शन ऑफ जे कॅप आणि फिंगरला कर्ल करा टुवर्ड्स दी के कॅप. के कॅप कुठे आहे बघा, बाहेर आहे. ओके, फिंगरला कर्ल करा टुवर्ड्स दी के कॅप. सो तुमची थंबची जे डायरेक्शन येणार आहे ते आय कॅपच्या अलॉंग येईल. हे तुम्ही ट्राय करून बघा, डायरेक्शन येत आहे की नाही हे ट्राय करावं लागेल. ओके, सो सिमिलरली जर आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जाणार, अँटी क्लॉकवाईज म्हणजे आय कॅप क्रॉस जे कॅप क्रॉस के कॅप किंवा के कॅप क्रॉस आय कॅप, तर आपल्याला इथे काय मिळणार, पॉझिटिव्ह वेक्टर्स मिळणार. ठीक आहे, पॉझिटिव्ह युनिट वेक्टर. आणि जर क्लॉकवाईजमध्ये जर आपण गेलो रे, असं जर आपण गेलो म्हणजे आय कॅप क्रॉस के कॅप. ओके, आय कॅप क्रॉस के कॅप आपल्याला मिळणार मायनस जे कॅप. सिमिलरली के कॅप क्रॉस जे कॅप आपल्याला मिळणार मायनस आय कॅप. आणि सिमिलरली जे कॅप क्रॉस आय कॅप वी विल गेट दी मायनस के कॅप हियर. ओके, सो सपोज दोन वेक्टर जर दिले आहे, ए वेक्टर आणि बी वेक्टर. सपोज वी हॅव टू वेक्टर्स, ए वेक्टर अँड बी वेक्टर. यांचा जर क्रॉस प्रोडक्ट फाइंड आउट करायचं असेल तर कसं करणार, ए वेक्टर क्रॉस बी. इथे काय आय कॅप जे कॅप के कॅप लिहायचं, डिटर्मिनंट मेथडने याला सॉल्व करायचं असते. याच्या खाली A1 B1 C1 हा कुठला वेक्टर झाला, ए वेक्टरचे कोएफिशियंट लिहून टाका XYZ. ठीक आहे, त्याच्यानंतर बी वेक्टर याचं काय A2 B2 आणि C2. मग याला सॉल्व करायचं. याला सॉल्व कसं करायचं, आता बघा पहिले इथे आय कॅप. ठीक आहे, हा फॉर्म्युला ॲज इट इज आपल्याला यूज करायचा आहे. हा आय कॅप याला हा कॉलम आणि हा रो सोडून द्या. B1 इंटू C2 बघा, B1 इंटू C2 मधात साईन मायनस येणार रे, C1 इंटू B2. ठीक आहे, त्याच्यानंतर
मधाच आता इथे साईन मायनस जे कॅप. ओके, दिस इज मायनस जे कॅप, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मायनस जे कॅप. मायनस जे कॅप म्हणजे आता हा कॉलम आणि हा रो सोडून द्या. A1 इंटू C2 बघा, A1 इंटू C2 आणि मायनस C1 इंटू A2, मायनस C1 इंटू A2. आता हा के कॅप, तर इथे प्लस के कॅप, हा कॉलम हा रो सोडून द्या, प्लस के कॅप बघा, A1 इंटू B2, A1 इंटू B2 मायनस B1 इंटू A2. तर हा झाला आपला फॉर्म्युला. त्याच्यानंतर ए वेक्टर डॉट बी क्रॉस सी इज इक्वल्स टू 0 जर असेल तर पहिले पण सांगितले मी ए बी आणि सी हे काय असणार, कोप्लेनर वेक्टर असणार. ओके, आणि अँगल बिटवीन ए वेक्टर प्लस बी वेक्टर आणि ए क्रॉस बी इज 90. कारण ए वेक्टर बघा, सपोज हा जर ए वेक्टर आहे आणि हा जर बी वेक्टर आहे, ह्या दोघांचं रिझल्टंट इकडे कुठेतरी येणार, बरोबर. आणि जर तुम्ही डायरेक्शन काढणार रे, ए क्रॉस बीची डायरेक्शन काढणार, तर याला परपेंडिक्युलर येणार. ओके, म्हणजे बाहेर येणार. ओके, सो दॅट अँगल विल बी व्हॉट, 90 डिग्री हिअर. नाव इफ ए वेक्टर इज इक्वल्स टू दिस विच इज पॅरलल टू दिस. ठीक आहे, ए वेक्टर आणि बी वेक्टर जर पॅरलल असेल, देन व्हॉट वी कॅन से A1 अपॉन A2 इज इक्वल्स टू B1 अपॉन B2 इज इक्वल्स टू C1 अपॉन C2, किंवा ए क्रॉस बी काय असणार, 0 असणार. नाव नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे, एरिया बाउंडेड बाय वेक्टर A अँड B. लेट सपोज हा जर वेक्टर ए दिला आहे आणि हा जर वेक्टर बी दिला आहे, तर या दोन वेक्टरमुळे एक एरिया इथे बनत आहे. ओके, एक ट्रायंगल इथे बनत आहे. सो हा जर एरिया मला फाइंड आउट करायचा असेल, ह्या ट्रायंगलचा एरिया जर मला फाइंड आउट करायचा असेल आणि जर फक्त वेक्टर दिले आहे, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण कुठला यूज करणार, हाफ मॅग्निट्यूड ऑफ ए क्रॉस बी. मॅग्निट्यूड घ्यायचं आहे ए क्रॉस बीचं मॅग्निट्यूड. तर ए क्रॉस बीचं मॅग्निट्यूड काय असणार आहे, इट इज AB साईन थिटा. ओके, आणि थिटा काय, अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. आता याला प्रूफ पण करू आपण. बघा, ह्या ट्रायंगलमध्ये आपला जो एरिया ऑफ ट्रायंगल आहे त्याचा फॉर्म्युला काय असते, हाफ इंटू बेस इंटू हाईट. दिस बेस इज व्हॉट, ए हिअर. ठीक आहे, बेस इथे ए आहे. त्याच्यानंतर हाईट इज H. ओके, तर याचा फॉर्म्युला येणार हाफ इंटू ए इंटू H. ठीक आहे, आता बघा हा जो ट्रायंगल आहे, हा अँगल थिटा आहे. सो ह्या ट्रायंगलमध्ये साईन थिटा इज इक्वल्स टू काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट इज व्हॉट, H, हायपोटेनस इज B. सो हिअर साईन थिटा इज इक्वल्स टू H अपॉन B लिहू शकतो, म्हणजे H इक्वल्स टू व्हॉट रे, B साईन थिटा. ओके, सो नाव दिस इज हाफ इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर इज व्हॉट, हाफ AB साईन थिटा. आणि इथे बघा, बी साईन थिटाला आपण रिप्लेस करू शकतो Hनी. तर या बी साईन थिटाला जर Hने रिप्लेस केलं तर आपल्याला काय मिळत आहे, हाफ A इंटू H विच इज सेम एज दिस. ओके, सो बाय युझिंग this A cross B also we can find out the area of triangle bounded by vector A and B. Okay, after that area of parallelogram जर काढायचं असेल रे, तर हा A वेक्टर, हा B वेक्टर, तर दोन वेक्टर जर गिवन आहे आपल्याला, त्याचं फक्त मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, म्हणजे AB साईन थिटा. AB साईन थिटा जर तुम्ही काढाल, याची व्हॅल्यू इज नथिंग बट व्हॉट, इट इज एरिया बाउंडेड बाय पॅरलोग्राम. म्हणजे हा कम्प्लीट एरिया तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, सो थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे तो पूर्ण JEE मेन्सचे स्टार्टिंगपासून PYQजचा असणार आहे. ओके, सो थँक्यू सो मच.